एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. अभ्यास करताय ना, केलाच पाहिजे. तर बघा, आज आपण चॅप्टर घेणार आहेत कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ते क्वेश्चन सॉल्व्ह करण्याआधी आपल्याकडे काही फॉर्म्युलेज आहेत आणि काही ट्रिक्स आहेत जे वापरून आपण काय करू शकतो, कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे जे काही MST CET चे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करू शकतो. तर त्याच्या आधी कसं, तर इकडे बघा, तुम्हाला स्कॅन्डियम टू झिंक हे एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला काय असलं पाहिजे, पाठ असलं पाहिजे. आता ते कसं लक्षात ठेवायचं याच्यासाठी पण आपण बनवलेलं आहे. बघा, स्कॅन्डियम टू झिंक तुम्ही पाठ करून टाकायचं. परत स्कॅन्डियमचा 21 ॲटॉमिक नंबर आहे, तो सांगतो झिंक पर्यंत 30 पर्यंत, हे लिहून घ्यायचं. आता काय करणार, आपल्याला माहिती आहे तो 3D सिरीज मधला आहे आणि सबशेल आहे. तर काय करणार, सगळीकडे फक्त एक्सेप्ट 1 2 3 4 5 पर्यंत इकडे जायचे आणि इकडचे काय करायचे, तुम्हाला 2 2 ने लिहायचे. काय करणार, फक्त वेगळं काय आहे, हा जो क्रोमियम आहे आणि हा जो तुमचा कॉपर आहे, या कॉपर मध्ये थोडंसं चेंजेस आहेत. तेवढे लक्षात आले ना, तर तुम्हाला हे स्कॅन्डियम टू झिंकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला प्रॉब्लेम येणार नाही. कसं, इकडे बघा, काय करणार, इकडे 2 2 लिहायचं. ठीक आहे, इथे काय करायचं, 2 2 लिहित जायचं. बस, फक्त चेंज कुठे करायचा, या क्रोमियम मध्ये आणि कॉपर मध्ये. म्हणजे सगळीकडे 2 2 लिहून काय करणार, फक्त क्रोमियमच्या ठिकाणी काय लिहिणार तुम्ही 1 आणि कॉपरच्या ठिकाणी काय लिहायचा 1. मग इकडे येऊ आता 3D मध्ये पण सेम आहे. काय करायचं, 1 2 3 लिहायचं. फक्त क्रोमियम मध्ये 4 न लिहिता काय लिहायचा 5. आणि पुढचा आता 5 येणार आहे का, 1 2 3 4 5. आलं लक्षात. मग 6 7 8. आता इथं 9 येईल ना, इथं चेंजेस नाही करायचं. इकडे आपण 1 घेतला होता ना, मग तो इकडे ऍड करायचा. 9 मध्ये काय झालं, 1 10, हा 10 झाला. परत हे सेम रस्त्याने. म्हणजेच काय, या स्कॅन्डियम टू झिंकच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये फक्त तुम्हाला क्रोमियमचं आणि कॉपरचं लक्षात ठेवायचंय, बाकी नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. कसं, बघा ना, 3D व्हॅनेडियमचा 23 आहे ना, हा 3 D ला लावायचा आणि हा 2 S ला लावायचा. याचा बघा मॅग्नेसचा हा 25 आहे ना, हा 5 D ला लावायचा आणि हा 2 S ला लावायचा. सेम निकेलचा 28 आहे ना, हा D ला लावायचा 8 आणि हा 2 4 ला S ला लावायचा. म्हणजे अशा पद्धतीने. म्हणून तुम्हाला काय म्हणतोय मी, क्रोमियम आणि कॉपरचंच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात ठेवायचं, बाकीचं लक्षात ठेवण्याची गरज नाही. मी सांगितल्याप्रमाणे फक्त बस. त्याच्यानंतर ही स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे. ही का गरजेची आहे, कारण या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये आपल्याला काय दिलेले असतात, लिगॅन्ड दिलेले असतात. आणि ते लिगॅन्ड, मग ते वीक लिगॅन्ड आहेत, स्ट्रॉंग लिगॅन्ड आहेत, ते लो स्पिन आहेत, हाय स्पिन आहेत, हे आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी ही स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज तुम्हाला लक्षात ठेवायची. पण ही कशी पाठ करायची, याचं शॉर्टकट ट्रिक मी JEE अनालिसिस पेपर जे केलेलं आहे त्याच्यात दिलेलं आहे, तुम्ही ते जाऊन पाहू शकता. मग आता बघा, हे जे आहे तिकडचे सगळे ते स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड आहेत आणि स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड असल्यामुळे ते काय दाखवतात, तुम्हाला लो स्पिन दाखवतात. आणि लो स्पिन म्हणजेच काय, त्यावेळेस जर तो लिगॅन्ड लो स्पिन असेल तर त्यावेळेस तुम्हाला पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करावं लागेल. हे लक्षात घ्या. इकडच्या याच्यात वीक लिगॅन्ड आहेत. वीक लिगॅन्ड म्हणजेच काय, ते हाय स्पिन आहेत आणि हाय स्पिन म्हणजेच काय, त्या कॉम्प्लेक्स मध्ये पेरिंग होणार नाही. हे लक्षात ठेवायचं. आता लक्षात घ्या, आपण या कोऑर्डिनेशन कंपाऊंड चॅप्टर मध्ये आपण ऑक्सिडेशन स्टेट काढणार आहोत. तो ऑक्सिडेशन स्टेट काढताना तुम्हाला अनायनिक लिगॅन्ड आणि कटायनिक लिगॅन्ड हे येतील. मग ज्यावेळेस तो अनायनिक लिगॅन्ड असेल, म्हणजे त्याचा चार्ज मायनस असेल, त्यावेळेस काय घ्यायचं, -1 व्हॅल्यू घ्यायची. आणि ज्यावेळेस तो कटायनिक लिगॅन्ड असेल तर त्यावेळेस +1 ही व्हॅल्यू घ्यायची. आपण ज्यावेळेस क्वेश्चन सॉल्व्ह करू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. आता ज्यावेळेस इलेक्ट्रॉन सगळे पेड असतील त्यावेळेस तो काय असणार आहे, कॉम्प्लेक्स डायमॅग्नेटिक असणार आहे. आणि ज्यावेळेस अनपेड इलेक्ट्रॉन असतील त्यावेळेस तो काय असणार आहे, तुमचा पॅरामॅग्नेटिक असणार आहे. हे सगळं मी जे लिहून दिलेलं आहे हे MST CET एक्झामच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट आहे, म्हणून हे तुम्हाला सगळं लक्षात असलं पाहिजे. त्याच्यानंतर हा जो एक आहे EAN रूल, म्हणजेच काय, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर, याच्यावर सगळीकडे क्वेश्चन विचारले जातात. खास करून MST CET मध्ये पण 1-2 क्वेश्चन असतात. मग कसं, आता याचा फॉर्म्युला पाठ करायचा आहे तुम्हाला. काय करणार, ॲटॉमिक नंबर ऑफ सेंट्रल ॲटम. आता सेंट्रल ॲटम कुठला मी हे सांगेल, प्लस काय करायचं 2 मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ लिगॅन्ड. नंबर ऑफ लिगॅन्ड केल्यानंतर जो याचा ॲटॉमिक नंबर लिहिलाय त्याचं ऑक्सिडेशन स्टेट पण लिहिता आली पाहिजे. मग ती लिहायचं. म्हणजेच हा पूर्ण फॉर्म्युला यूज करून तुम्हाला काय काढता येईल, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर हा काढता येईल. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात असल्या पाहिजेत एक्झामला जाण्याच्या आधी. जर हे व्यवस्थित लक्षात असेल तर तुम्हाला कोऑर्डिनेशन कंपाऊंड या चॅप्टर मधले MCQs मॅक्झिमम सॉल्व्ह करता येतील. याचा स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घेऊन घ्या. आपण आता काय करणार आहेत, 1 बाय 1 क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करणार. हा जो क्वेश्चन आहे हा 2022 ला आलेला आहे. हा कसं सॉल्व्ह करणार आपण बघा. लो स्पिन दिले, डायमॅग्नेटिक आहे, हाय स्पिन आहे, डायमॅग्नेटिक आहे, हे दिलेले. आता काय म्हटलं, आयडेंटिफाय करेक्ट पेअर ऑफ प्रॉपर्टीज ऑफ, हा कॉम्प्लेक्स आहे त्याच्यावर. मग आता मला सांगा याच्यामध्ये सगळ्यात कसं सॉल्व्ह करणार. हा जो तुम्हाला कॉम्प्लेक्स दिलेला आहे याच्यामध्ये CO काय झाला, तुमचा सेंट्रल ॲटम. ठीक आहे, NH3 काय झाला, तुमचा लिगॅन्ड, आणि हा काय झाला त्या कॉम्प्लेक्स वरचा चार्ज.
आता हे सिम्प्लिफाय करताना याचं काय करणार की या CO ची पहिले काय करावं लागेल तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट काढावं लागेल. ऑक्सिडेशन स्टेट काढल्यानंतर काय करणार, काय येणार ज्याची काढायची त्याला X म्हणायचं, मानला X. आता हा NH3 जो काय आहे हा न्यूट्रल लिगँड आहे. न्यूट्रल लिगँड असल्यानं त्याची व्हॅल्यू काय घ्यायची असते, 0 घ्यायची असते. म्हणून आपण काय करणार X प्लस इंटू 0 मल्टिप्लाइड बाय 6 इज इक्वल टू काय होईल +3. आता काय एनिथिंग मल्टिप्लाइड बाय 0 काय असतो 0, म्हणून X प्लस 0 इज इक्वल टू किती आलं +3. हा X बरोबर म्हणजेच काय +3. म्हणजेच काय या कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट किती आली +3 आली. क्लिअर इथपर्यंत. मग +3 आल्यानंतर काय करणार त्या कोबाल्टवर काय घेणार +3 घेणार. म्हणजे पहिले आधी कोबाल्टचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढणार. काय असतं कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर किती आहे 27. मग मी सांगितल्याप्रमाणे ट्रिक काय असेल, हा 7D ला जाईल म्हणजेच काय होईल तो 3D7 आणि हा S2 ला जाईल 3D7 4S2. पण आत्ताच आपण कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट किती काढली +3 काढली, म्हणून त्यावेळेस काय करावं लागेल. आता बघा या कोबाल्टवर +3 चार्ज घेतलाय ना, तर काढताना काय करायचं, आधी S मधले 2 इलेक्ट्रॉन काढायचे आणि मग नंतर D मध्ये यायचे. बघा मी परत सांगतोय, आधी CO3+ दिलेला आहे ना, तर 3 इलेक्ट्रॉन आपल्याला रिमूव्ह करायचे. ते कसे करणार, या S मधनं आधी 2 काढायचे आणि मग नंतर उरलेल्या D मधनं घ्यायचे. मग कसं बघा, याच्यातले 2 गेले आणि याच्यातलं 1 म्हणजे काय 3D6 आणि 4S0 आले इथपर्यंत. आता लक्षात घ्या, आता हे D काय करायचे आपल्याला इलेक्ट्रॉन फिल करायचे. मग आपल्याकडे D ऑर्बिटल असतात किती 5, त्या 5 मध्ये ते फिल करायचे. किती झाले 1 2 3 4 5 हे 5 झाले. बस किती इलेक्ट्रॉन भरायचे आपल्याला, D मध्येच आहेत ना 6 म्हणून भरायचे. 1 2 3 4 5 भरले 5. पण आता बघ लक्षात घ्या, इलेक्ट्रोकेमिकल सिरीज नुसार जर बघितलं तर NH3 हा स्ट्रॉंग लिगँड आहे. NH3 काय आहे तुमचा हा स्ट्रॉंग लिगँड आहे. आणि स्ट्रॉंग लिगँड असल्यामुळे इथं हा काय आला लो स्पिन आला, बरोबर ना. आणि लो स्पिनला आपण काय लिहिलं होतं सुरुवातीला फॉर्म्युलामध्ये की पेरिंग होते. काय होते, पेरिंग होते, बरोबर. म्हणजे पेरिंग होत असेल तर यांची पण काय करावं लागेल आपल्याला, पेरिंग करावं लागेल. मग या इकडनं काय येईल, याचीच पेरिंग करताना काय होईल, हे 3 इलेक्ट्रॉन इकडे जातील म्हणजे 2 4 6 झाली पेरिंग झाली. आणि बघा ज्यावेळेस इलेक्ट्रॉन पेड असतात त्यावेळेस तो काय असतो डायमॅग्नेटिक असतो. आता ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेड म्हणजेच तो काय येईल तुमचा डायमॅग्नेटिक येईल. तो काय येईल तुमचा डायमॅग्नेटिक. मग बघा आता ऑप्शन बघू काय म्हटलेलं आहे, करेक्ट पेअर ऑफ प्रॉपर्टीज. लो स्पिन होता का, कारण NH3 हा स्ट्रॉंग लिगँड होता, बरोबर. आणि ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेड होते म्हणजे तो डायमॅग्नेटिक आला. म्हणून या क्वेश्चनचं जे काही आन्सर आहे ते काय आहे तुमचं ऑप्शन नंबर A. या अशा पद्धतीने कोऑर्डिनेशन कंपाऊंड या चॅप्टर मधनं एवढे इझी लेवलचे क्वेश्चन्स येतात. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तो न्यूट्रल लिगँड आहे, अनायनिक लिगँड आहे, कटॅनिक लिगँड आहे. आणि त्याचं जे काही तुम्हाला पेरिंग लो स्पिन आहे हाय स्पिन आहे, लो स्पिन असेल तर पेरिंग करायची आहे, हाय स्पिन असताना पेरिंग नाही करायची. या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला कोऑर्डिनेशन कंपाऊंड याचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करता येतील. बघू नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा हा जो क्वेश्चन आहे हा थोडा लेंदी आहे, पण याला लेंदी वेने कॅल्क्युलेशन न करता आपण ट्रिक वापरणार आहेत. काय तर विच ऑफ द फॉलोइंग कोऑर्डिनेट कॉम्प्लेक्स इज अन एक्सेप्शन टू AAN रूल. हा 2021 चा क्वेश्चन आहे. तुम्हाला ॲटॉमिक नंबर दिलेले आहेत आणि हे 4 ऑप्शन दिले आहेत. बघा ज्यावेळेस असा क्वेश्चन येईल की तुम्हाला कॉम्प्लेक्स दिलेले असतील आणि त्याच्यातलं एक्सेप्शन आहे किंवा कुठला फॉलो करतो कुठला फॉलो करत नाही हे जर त्यांनी विचारलं असेल तर एकदम शॉर्टकट आहे, काही जास्त लोड घ्यायचा नाही. काय करायचं सांगतो. आता बघा काय म्हटलं, इकडं हा प्लॅटिनम दिलेला आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर दिलेला आहे, बरोबर. हा 4 दिलेला आहे. काय करायचं सांगतो, या प्लॅटिनमचं किती ॲटॉमिक नंबर 78, या कॉम्प्लेक्सवर किती चार्ज आहे 4, बस मायनस करून घ्या. किती झाले 74 झाले. 74 झाल्यानंतर किती लिगँड आहे त्या कॉम्प्लेक्स मध्ये 6, याचे डबल करा किती झाले 12 आले 12. बस यांचे ऍडिशन करा काय 4 4 आणि 2 6 आणि 7 + 8 86 आलं.